हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे संक्रांतीनिमित्त तिळगुळ लाडू। तर त्यासाठी आपण तीळ घेतले आहे अर्धा किलो। 200 ग्राम मी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे रोस्ट करून त्याची सालं काढून टाकलेली आहेत। अशा प्रकारची शेंगदाणे घेतलेले आहे। अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया। तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर चला तर सुरुवात करूया। मी तीळ भाजून घेते। मोठी कढाई आहे म्हणून संपूर्ण तीळ मी यात घातलेले आहे भाजण्यासाठी। आपल्याला तडतडेपर्यंत रोस्ट करायचे आहे। सतत हलवत आपल्याला रोस्ट करायचे आहे। लो टू मिडियमवर आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी रोस्ट करून घेत आहे। आपली तीळ तडतडू लागलेली आहे। आता मी सतत ढवळत मी ही रोस्ट केलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करूयात, नाहीतर ती करपेल आणि कडवट लाडू लागतील। तर अशा प्रकारे मी रोस्ट करून घेतलेली आहे। आता हिला काढून थंड फॅन खाली ठेवून याला संपूर्ण थंड करून घेऊया। तीळ थंड होते तोपर्यंत आपण शेंगदाणे मिक्सरच्या जारला लावून हलकीशी भरड करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली हलकीशी जाडसर अशी आपण शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे। ही आपली तीळ काहीशी थंड झालेली आहे। तर आपण याची आहे ना फाईन पावडर तयार करणार आहोत। तर अर्ध्याची मी फाईन पावडर तयार करणार आहे। अशा प्रकारे याची अर्धी अशीच ठेवणार आहे आणि अर्ध्याची फाईन पावडर तयार करणार आहे। पल्स मोडवर आपल्याला फाईन पावडर करणार आहे, नाहीतर ती चिकट होईल। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी फाईन पावडर केलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला फाईन पावडर तयार करायची आहे आणि अर्धे मी असेच ठेवलेले आहे अख्खे। आता गॅसची फ्लेम चालू करूया। आता यामध्ये आपल्याला कढाईमध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे। 5-6 चमचे मी पाणी घातलेले आहे। पाण्याला जरा उकळी येऊन देऊया। पाणी थोडेसे गरम झाले की मग आपण गूळ घालूया। तर बघा तर फ्रेंड्स, पाणी गरम व्हायला लागलेले आहे। आता यामध्ये अर्धा किलो गूळ घालून घेऊया। गूळ मी चाकूने बारीक करून घेतलेला आहे। आपल्याला वितळण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही म्हणून मी चाकूने कापून घेतलेला आहे। अशा प्रकारे आता गूळ आपल्याला छानपैकी वितळवून घ्यायचा आहे। बघा तर फ्रेंड्स, आपला गूळ संपूर्ण वितळलेला आहे। बघू शकता आपण अशा प्रकारचा आपल्याला गूळ वितळवायचा आहे। मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे। आता हा गूळ आपण चेक करूया। यात काही ड्रॉप्स घातलेले आहे। आता ही आपली गोळी होईपर्यंत आपल्याला पाक शिजवायचा आहे। याची गोळी होत नाही याचा अर्थ आपला पाक अजून शिजलेला नाही। तर लो टू मिडियम फ्लेमवर आपण लो फ्लेमवरच आपण हा क्रिया करत आहोत गूळ शिजवण्याची। अशा प्रकारे आपण शिजवून घेतोय। बघा तर फ्रेंड्स, आपला गूळ छानसा वितळलेला आहे, उकळलेला आहे। तर आता पुन्हा आपण चेक करूया। काही ड्रॉप मी पाण्यामध्ये घालून बघते। अशा प्रकारे आता आपण याला चेक करूया।
अजून गोळी होत नाही आहे, उकळून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आता पुन्हा आपण 2 मिनिटांनी चेक करत आहोत. तर आपल्याला पाण्यामध्ये पुन्हा काही ड्रॉप घालायचे आहे आणि आपली गोळी बनते ती चेक करूया. अजून बनत नाही आहे. पुन्हा चेक करूया. बघू शकता आपण, अशा प्रकारची आपली गोळी बनत आहे. अशा प्रकारची आपल्याला गोळी बनवायची आहे. जास्त घट्ट गोळी होऊन द्यायची नाही. अशा प्रकारेच आपल्याला गोळी बनवायची आहे. तर बघू शकता आता आपण आपली हलकीशी गोळी व्हायला लागली की आपण थांबवायची आहे आणि याला गॅसची फ्लेम बंद करूया. यात 1 चिमूट खाण्याचा सोडा घालत आहे. मिक्स करून घेऊया. आता हे खूप फेसाळेल, तर मग आपल्याला सतत ढवळत याला मिक्स करायचे आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी मिक्स केलेले आहे. सोनूबाई, आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 मोठा चमचा तूप. मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम बंद आहे. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेले आहे. तूपही आपले चांगले मिक्स झालेले आहे. आता ह्या गरम याच्यातच आपल्याला शेंगदाणा पावडर, अशा प्रकारे शेंगदाणा पावडर घालून घेतलेली आहे. मिक्स करूया आणि आपण हे एकत्र करून घेऊया आणि मिक्स करूया. तीळ आणि तिळाची पावडर जी केली आहे ती मिक्स करून घेतलेली आहे. आता ही यामध्ये घालून घेऊया. आता मिक्स करून घेऊया सर्व. बघा तर फ्रेंड्स, आपले तिळाचे मिश्रण सर्व एक्झॉस्ट झालेले आहे पाकामध्ये. आता आपण याला आणखी मिक्स करूया. आता याला आपण काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले मिश्रण सर्व तयार झालेले आहे, काढलेले आहे, गरम आहे. आता याला आपण थोडे थोडे अशा प्रकारे भागामध्ये थोडे थोडे बॅटर टाकून घेऊया. कारण हे गुळामुळे खूप गरम असते, तर ते चटके लागण्याची शक्यता असते. चटकेही लागतात. तर अशा प्रकारे आपण हात ओला करायचा आहे पाण्याने आणि आपल्याला याचे लाडू तयार करायचे आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारचे लाडू वळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण लाडू तयार करतोय. बघू शकता आपण, असा आपला लाडू तयार होतोय. तर मी आता हे सर्व लाडू तयार करून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व लाडू बनवून तयार झालेले आहे. बघू शकता आपण, खूप सुंदरसे लाडू बनलेले आहे. मी जवळून दाखवते. अशा प्रकारचे आपले तिळाचे लाडू, मऊसूत लाडू असे बनलेले आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे मी लाडू बनवलेले आहे. तुम्हाला तोडून दाखवते. खूप छानसे लाडू बनलेले आहेत.
बघू शकता आपण अशा प्रकारे आपले लाडू बनलेले आहे. खूप मऊसूत आहे, सहज कोणी खाऊ शकेल अशा प्रकारचे लाडू आपण बनवलेले आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.